ओके. ओके. सो पुन्हा परत इकडं होतो आपण, आणि आपण जस्ट असं बघितलं, प्लीज इकडे लक्ष द्या, की मी याला काय कन्सिडर केलं, इकडे लक्ष द्या. याला 30 कन्सिडर केला, आणि याला कन्सिडर काय केला मी, 2 कन्सिडर केला, आणि नंतर आन्सर इज 32. याला मी कन्सिडर काय केला, 50 कन्सिडर केला, याला कन्सिडर 4 केला, आणि आन्सर इज 54. याला होलनेस पण करता आलं, आणि डिफिशियन्सी पण शोधता आली. मग त्याचे काही कॅल्क्युलेशन असतील, हा हे दिलेले आहेत, एक दोन याच्यामध्ये दिलेत. पण याच्या आधी अजून माझ्याकडनं एक राहून गेलं तुम्हाला सांगायचं, कदाचित मी, हा इकडे लक्ष द्या. नंबर सायक्लिसिटी नंतर बुकमध्ये अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन दिले होते. थोडासा हा एक पार्ट राहून गेला माझ्याकडनं, हे पेज राहून गेलं सांगायचं. तर इकडे लक्ष द्या सर्वजणांना. एक जस्ट मी सांगतो, मुलांना जस्ट, मुलांनी असं बघितलं बघितलं की मुलांना काय दिसलं पाहिजे, कुठलंही ऍडिशन साईडला लिहायची गरज नाही. मुलांनी फक्त स्कॅनिंग केलं, एकदा जर प्रॅक्टिस तिकडे केली, की मुलांना आन्सर इज द 70 असा दिसला पाहिजे. म्हणजे हा दोघं मिळून 10 दिसतात, आणि या दोघं मिळून काय दिसतात, 60 दिसतात. हे दोघं मिळून 100 दिसतात, हे दोघं मिळून 10 दिसतात, डायरेक्ट 110. हे दोघं मिळून 80 दिसतात, हे दोघं मिळून 11 दिसतात. हा कदाचित कॅल्क्युलेशनचा थोडासा मला वाटतं टायपिंग मिस्टेक झाली आहे, नो प्रॉब्लेम. पण हा 80 दिसतात, आणि हे 11 दिसतात, आणि लगेच मुलांना आन्सर इथं 91. हा ऍक्च्युली टायपिंग मिस्टेक आहे 100%. पुन्हा परत सांगतो, या दोघांकडे बघितलं, आन्सर इज द 80. काही करायची गरज नाही. माधुरीताई, निशाताई, सायलीताई, कारण हा कुठलाही अबॅकसचा क्लास नाही. 78 प्लस 2, 2 इज नॉट अवेलेबल, प्लस 2 इज इक्वल टू -8 प्लस 10, असं काही करायची गरज नाही. इथं डायरेक्ट पेन, डायरेक्ट प्रश्न, आणि डायरेक्ट उत्तर दिसला पाहिजे. कारण करिक्युलम मध्ये करिक्युलम मध्ये जे काही छोटे छोटे जीडीच्या ज्या काही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन येतात, त्याच्यामुळे मुलांचा स्पीडअप व्हावा, आणि इनडायरेक्टली त्यांचा मॅथमॅटिकमध्ये स्पीडअप आला, की कॅल्क्युलेशन करताना फास्ट होतात, आणि मुलांचं एकदा फास्ट झालं की त्यांचा खूप सारा वेळ वाचतो. तर हे सर्व प्रॅक्टिसचं पेज आहे, हे मी जस्ट तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे नंबर सायक्लिसिटी सारखे जर आपण वापरले, तर खूप सारं आपल्याला प्रॅक्टिस करून घेता येते. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. हा एक झाला, हे आपण समजून बघितलं, आणि मला वाटतं हेच आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. इथं हेच बघितलं ना, का वेगळं आहे ते? ठीक आहे, चला. इथं थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, इकडे लक्ष द्या. मी जे तुम्हाला आता सांगितलं ना, इकडे लक्ष द्या. 38 प्लस 5, मी काय सांगितलं होतं, कोणाला इथं 40 दिसेल, कोणाला इथं 10 होल होताना दिसू शकतं. म्हणजे प्लीज इकडे लक्ष द्या. कोणाला इथं होल होताना दिसला, हा 10 झाला, पण त्याची डिफिशियन्सी काय आहे, 10 ची 5 आहे, आणि म्हणून 38 - 5 करावा लागेल. इथं 38, आणि मग वेदिक मॅथमॅटिक म्हणतं, की या वेने जाण्यापेक्षा या वेने जा, या वेने जा, असं प्रमोट केलं जातं. की मोठ्या मोठ्या अंकांना छोट्या अंकांकडे बघून थोडंसं प्रमोट केलं जातं स्पीडअपसाठी. तर अखऱ्या पद्धतीने जर बघितलं, तर ही पद्धत बेस्ट मेथड आहे. ही पण कोणाला दिसू शकते, ही काय रॉंग नाहीये. पण ही सर्वात, मला वाटतं, सर्वात इझिएस्ट मेथड, आणि बेस्ट वेदिक मॅथमॅटिक्स जे गाईड करतं त्या पद्धतीने. प्लीज इकडे लक्ष द्या. इथं पण असंच दिसेल. काय दिसेल सर्वांना? दिसतंय आपल्याला. हा 60 दिसतोय. हा काय दिसतोय आपल्याला? 60 दिसतोय. आणि मग हा किती दिसेल? हा आपल्याला 4 दिसेल. कारण 60 ची डिफिशियन्सी किती आहे? 3 ची आहे. आणि ते निश्चित याच्यातून मायनस होईल, आणि आन्सर इज द 64. म्हणून हे थोडं डिटेलिंग केलेलं आहे, बाकी काही नाही. हे डिटेलिंग केलेलं आहे. याचं हे डिटेलिंग केलेलं आहे. हे तुम्हाला मुलांना ब्लॅक बोर्डवर, जसं मी तुम्हाला आता इथं सर्व समजून सांगतोय, हे ॲज अ टीचर म्हणून क्लासमध्ये आपल्याला मुलांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे. एक्सप्लेन केलं, की मुलांना अंडरस्टँडिंग होतं, की मला कशा वेगवेगळ्या पद्धतीतून मला विचार करायचा मॅथमॅटिक्सचा. क्लिअर माधुरीताई? जाऊया पुढे. तुम्ही दिसतात म्हणून तुम्हाला विचारलं. जाऊया पुढे. ओके, चलो सर ठीक. एक विचारू का? हां, बोला, बोला, बोला. ते 57 + 7 आहे ना, मग हां. ते 4 कसं ऍडजस्ट केलं त्याला म्हणजे?
ओके ना, व्हेरी गुड ना, व्हेरी गुड. कन्सिडर 4 कसं हा, केलं? सांगतो ना, सांगतो. व्हेरी गुड, गुड पॉइंट. असा प्रश्न विचारला गेला पाहिजे. इकडे लक्ष द्या. आता थोड्या वेळापूर्वी पूर्वी ताई आपण अं, जेव्हा हे कॅल्क्युलेशन करत होतो, इकडे लक्ष द्या सर्वजण. हे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करत होतो, हे कॅल्क्युलेशन, तेव्हा ह्या कॅल्क्युलेशन मध्ये असं बघितलं, मग कोणी कोणी प्रश्न विचारला, मला नाव सांगा ना. वाघमोडे. हा, वाघमोडे. वाघमोडे ताई. हा, तुम्ही हुशारच आहेत. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 48. या 48चा होलनेस काय दिसतोय ते सांगा पहिले. होलनेस काय दिसतोय? 50. 50 दिसतोय ना? 50 दिसतोय ना? फक्त जोरात बोला ना, जर माझा आवाज येत असेल तर. म्हणजे मला 50 50. 50 50 दिसतोय. 50. होलनेस बघा. ओके. कम्प्लीट मेक द होलनेस. पहिले हे केलं आपण, होलनेस केलं. होलनेस केलं. या होलनेस मध्ये याचा डिफरन्स किती आहे? 50 आणि 48चा डिफरन्स किती आहे? 2. 2चा आहे. मग कितीचा आहे तो? -2चा आहे. लेस दॅन 48. 48 हा अच्छा. 50 पेक्षा 2 ने लेस आहे, म्हणून -2 केला. कमी आणि आहे. पुन्हा परत हा जो आपला होता, हा +6 आपण काय केला? ऍज इट इज लिहिला. त्याला काय विचारायला, त्याचा विचार नाही करायचा. आपल्याला याला राऊंड फिगर करून घ्यायचा होता, कारण 48 + 6, इकडे लक्षात द्या. मुलांना इथं जीवावर जातो सुरुवातीला, इथं जीवावर जातो. अरे 8 + 6, बाबा लगेच बोटा बिट लगेच इकडे तिकडे, लगेच अबॅकस मेथड, काहीतरी वेगवेगळे डॉट, काही नाही. तर वैदिक मॅथमॅटिक्स काय म्हणतं, की एक नंबरला होलनेस करून घ्या, कम्प्लेशन करून घ्या, त्याला कम्प्लीट करून घ्या. आणि कम्प्लीट केला की त्याचा डिफरन्स काय आहे? -2 आहे. नंतर याच्याकडे मात्र थोडस नजरेने बघा. मात्र हा 2 कशातून मायनस करावा लागेल? या 6 मधून करावा लागेल. या 6 मधून होतो. म्हणून आन्सर इज द 50 + 4. जर हे समजलं असेल वाघमोडे ताई, तर पुढचं पण सोपं आहे. मग या दोघांचं काय होणार आहे? अजून पुढे एक वेगळी पद्धत आहे, ती पण सांगतो. वाघमोडे ताई, तुमची कनेक्टिव्हिटी थोडीशी पुअर आहे. समजलं असेल तर येस या नो सांगा, म्हणजे पुढच्या पानावर जाता येईल मला. कारण तुम्ही एकदम टॅच्यू सारखे. हा, हे मला समजलं. त्याच्यात हो. खालचं हा, ओके, ठीक आहे. चला म्हणजे सांग. 5 + 7 हो हो, सांगतो. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. इकडे लक्ष द्या. सेम ऍप्लिकेशन आता इकडे लक्ष द्या. प्लीज इकडे लक्ष द्या. हा 57. या 57चा होलनेस काय? 60. वंडरफुल. हे बघा, 60 लिहिला इथं. या 57चा आणि 60चं डिफिशियन्सी किती आहे? 3. बघा, ही 3 लिहिली की नाही इथं? 3 लिहिली की नाही? -3. आणि पुन्हा परत +7, आपला बिचारा असाचा असायला इथं आला. आला. पण मग जेव्हा तुम्ही याच्याकडे थोडासा, याच्याकडे जस्ट नजर फिरवतात, तेव्हा काय उत्तर दिसतं तुम्हाला? 4. मला हा 4 इथं, 4 आला इथं, हा. असं आहे. हा, हो. म्हणून डिटेलिंग करणं हा. गरजेचं. आणि डिटेलिंग मध्ये खूप सारा मेंटल अरिथमेटिक होतं. डिटेलिंग केलं की नंतर मात्र मग डायरेक्ट उत्तरं दिसायला लागतात. क्लिअर झालं वाघमोडे ताई? जाऊया पुढे. हो हो सर. हो हो ओके, हो हो चालेल. हो. हे पेज ऑलरेडी बुकमध्ये दिलेलं आहे मी तुम्हाला. जस्ट पण तुम्हाला ऍज अ टीचर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता यावं. छोट्या छोट्या गोष्टी ते सिम्पल आहेत. आता बघा, हा काय रिप्रेझेंट करतोय? 80 रिप्रेझेंट करतोय. कितीची डिफिशियन्सी? 1ची डिफिशियन्सी आहे. हा ऍज इट इज आला. आणि म्हणून याचा 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 जो इफेक्ट आहे तो काय? 5 आहे. म्हणून 80 + 5 इज द 85. सिम्पल आहे. नो प्रॉब्लेम. ओके. पुन्हा परत इथं मात्र 2 पद्धतीने बघितल्यात मी. 2 पद्धती सांगितल्या. कारण असं होऊ शकतं. काय चुकीचं आहे असं नाहीये. पण इकडे लक्ष द्या. कोणाला कोणाला हा अंक 40 दिसू शकतो. इकडे लक्ष द्या. 40 दिसू शकतो. कोणाला हा अंक 10 दिसू शकतो. मी असं थोड्या वेळी पण बोललो होतो. दिसू शकतो. आणि तो कदाचित ही मेथड पण ओके आणि ही मेथड पण ओके. पण जर कोणाला हा 10 दिसला, तर 10 होलनेस करावा लागेल आणि 10 ची डिफिशियन्सी आपल्याला बघावं लागेल 5. मग मात्र हा 5 हा 85 मधून मायनस करावा लागेल. तो इथे लिहिलाय बघा. इथं लिहिलेला आहे. इथं लिहिलेला आहे. आणि म्हणून 85 मायनस 80 सॉरी 38 - 5 इज द 33. आणि इथं जर 40चं होलनेस करायचं असेल, तर 40चं डिफिशियन्सी काय? 2 + 5. म्हणून या दोघांचं इफेक्ट काय? 3.
हा बघा 3 आणि म्हणून 40 + 3 इज द 43. इथं पण आन्सर 43 येणार आहे, इथं पण आन्सर 43 येणार आहे. फक्त विचार करण्याची वेगवेगळी पद्धत आहे आणि ती असलीच पाहिजे, कारण प्रत्येकाचं माइंड वेगवेगळं विचार करतं. ओके, सो क्लिअर आहे. जाऊया पुढे. हा पार्ट समजलाय का सर्वांना? हो सर. होल्डनेस आणि डिफिशियन्सी आणि क्लिअर आहे. आता पुढचा बघूया प्लीज प्लीज. फक्त माईक बंद ठेवा. बोलणं झालं की माईक बंद ठेवा. ओके, सो प्लीज इकडे लक्ष द्या. आता थोडासा याच्यातला एक प्रकार अजून आला, इकडे लक्ष द्या. प्लीज प्लीज समजून घ्या. आज आपण 2 पद्धत शिकतोय. काल आपण 10 पॉईंट सर्कल शिकलो होतो. 10 पॉईंट सर्कल नुसार आपण काही गोष्टी शिकलो. आता आपण होलनेस आणि डिफिशियन्सी असं बघितलं, आणि मात्र आता एक पुन्हा परत बाय द ऍडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन. लक्ष द्या काय थोडस कॉन्ट्रोवर्सी, सेमच आहे पण काय, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आता हे शिकण्याचा उद्देश काय, थोडस मी इथं ब्लँक पेज घेतो. इथं शिकण्याचा फायदा पण काय आणि उद्देश पण काय. जर मुलांना जर ऍडिशन सिस्टम आपण शिकवायला गेलं, फॉर एक्झाम्पल मी 14 केला आणि +9 केला, प्लीज इकडे लक्ष द्या. मी 14 केला +8 केला, मी 14 केला +7 केला, मी 14 मुद्दाम एक उदाहरण घेतलं, जांबाई नका देऊ, ताई थोडं थोडं पाणी पित राहा. +6 केला. हा, ओके. का मी माझी 10 तासाची ड्युटी, नंतर अख्खं गावभर नाशिकभर 2-3 तासाचं भटकंती, त्याच्यानंतर आमच्या सोबाईने बनवलेलं चांगलं गोड जेवण, आणि त्याच्यात तुमच्या समोर बसल्या तुम्ही एवढी मोठी जांबाई दिली, तर माझं किती कल्याण होईल ते त्याचा विचार करा. ओके, इकडे लक्ष द्या. सो प्लीज 14 + 6, हा इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. आता आपण काय शिकतोय की आता मी जर खालीवर गेलो की पण पुन्हा परत हे होईल, पण तरी पण तुम्हाला लक्षात आलं की मला काय म्हणायचंय, एक कुठला पण तरी अंक घेतला आणि त्या अंकात मला 8 करायचा आहे, 9 करायचा आहे, 7 करायचा आहे, 6 करायचा आहे. तर एक मेंटल अरिथमेटिकचा एक अप्रोच कसा असला पाहिजे आणि तो याच्यातून कसा डेव्हलप होतो ते ते इथं दाखवलेलं. प्लीज इकडे लक्ष द्या. काय म्हणतात ते, की बाय द ऍडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच काय, मुलांना जर ऍडिशन खूप सोपं करायचं असेल, एक मिनिट पुढे जात नाही माझा कर्सर, हा सोपं करायचं असेल, तर कुठल्याही अंकात, प्लीज इकडे लक्ष द्या, कुठल्याही अंकात तुम्हाला जर +9 करायचं आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, +9 करायचं आहे, तर बाय द ऍडिशन आणि बाय द सबस्ट्रॅक्शन मध्ये एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की याचं रिलेशन 10शी काय 1 आहे. इकडे लक्ष द्या, याचं रिलेशन 10शी काय 1 आहे, म्हणजे याला +1 करा आणि याला -1 करा. लक्ष द्या काय म्हणायचंय. जर अशी माइंडसेटने आपण याच्याकडे बघितलं, तर आपल्याला लगेच उत्तर दिसतं, आन्सर इज द 37. काहीच करायची गरज नाही माधुरीताई. काय करायचंय पुन्हा परत समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल मी 72 लिहिला आणि +9 करायचा, इकडे लक्ष द्या, +9 करायचा आहे. तर मी काय विचार केला पाहिजे, की याला मी +1 केला आणि याला काय केला -1 केला. म्हणजेच मला या अंकाला काय बघायचंय, 71 बघायचंय, आणि या अंकाला मला काय बघायचं आहे, 10 बघायचं आहे. आणि मग मला हे उत्तर मात्र लवकर इझी होऊन जातं. आन्सर इज द 81. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे मला पुन्हा परत आपण जे आधी होलनेस आणि डिफिशियन्सी बघितली, तोच थोडासा पुढे थोडासा एक मेंटल अरिथमेटिकचा प्रकार आहे, फक्त विचार वेगवेगळे आहेत. म्हणजे मी याला 10 बघतोय आणि याला मी काय बघतोय, 71 बघतोय. असे खूप सारे आपण विचार शिकणार आहोत ऍडिशन मध्ये. आणि मग या सर्व गोष्टींचा एकच आहे, की ब्रेनला खूप सारे टॉनिक दिल्यानंतर ब्रेनचा विकास होतो वैदिक मॅथमॅटिक मध्ये. सो पुन्हा परत एकदा इकडे लक्ष द्या. आता जर क्लिअर झालं काय, म्हणजे अजून एखादं सम कॅल्क्युलेशन घेतो, पुन्हा परत इकडे लक्ष द्या. मी असं घेतलं, 36 घेतला आणि +8 केला. प्लीज इकडे लक्ष द्या, +8 घ्या. मग लगेच तुमच्या मनात काय आला पाहिजे, सर्वांच्या मनात माइंड सेट करूया आपण. हा आपल्याला किती दिसला पाहिजे, हा 34 दिसला पाहिजे. आणि हा किती दिसला पाहिजे, हा 10 दिसला पाहिजे. आणि मग मात्र उत्तर सोपं होऊन जातं. आन्सर इज द 44. मग हा 6 आणि 8 किती होतो, मग तो 14 होतो, मग कॅरी फॉरवर्ड 1 होतो, आणि मग हा 4 होतो.
तर मग काहीच शिकू नका वैदिक मॅथमॅटिक्स, कधीच शिकू नका आणि अजिबात ऍडमिशन घेऊ नका. आणि काहीतरी विनाकारण मी वैदिक मॅथमॅटिक्सचा काहीतरी अभ्यास करून मेंटल अरेंजमेंट अजिबात सॉल्व करू नका. आपलं आपलं रेग्युलर चालू ठेवा. मग म्हणजे सांगताना मला एक सांगायचं आहे की जर वैदिक मॅथमॅटिक्स शिकायचं असेल तर थोडासा थिंकिंगचा अप्रोच आपल्याला बदलावा लागेल. वैदिक मॅथमॅटिक्स आपल्याला हे सांगतं. मल्टिपल अप्रोच आपल्याला बदलावा लागेल. आणि जेव्हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण शिकतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंटची कदाचित शक्यता असते. नाही तर रोजचं ठरलेलं असं असतं. मी बऱ्याच जणांना बोलतो, म्हणजे आता बोलायचं झालं म्हणजे नावच घेऊन सांगतो. मी रुपाली मॅडमला खूप वेळा चिडवतो. त्या बाईचं कसं आहे माहिती का, रोजचं ठरलेलं आहे घरून निघायचं, त्याच रस्त्याने त्याच रूटने, कंपनीत फक्त त्याच रूटने जायचं आणि घरी पण त्याच रूटने जायचं. मी म्हणतो बावळासारखं तेच तेच काय जीवन. अहो कधीतरी या गल्लीतून जाऊन बघा, कधीतरी त्या गल्लीतून बघू. बाई मी अख्खं नाशिक फिरतो म्हणजे कधी कधी विनोदाने म्हणतो, मित्रमैत्रिणी म्हणून आपण एकमेकाला कधीतरी चिडवतो म्हणून चिडवतो की प्रॉब्लेम. ते म्हणतात नाही अजिबात नाही, इकडचा सिग्नल तिकडे नाही तिकडचा सिग्नल इकडे नाही, या रूटने जायचं आणि त्या रूटने जायचं. लेडीजचं थोडस तुम्ही काय असतं की चाकोरीबद्ध अडकून जातो, नाही बाबा वेळेत घरी पोचायचं, असं पोचायचं, पोरं वाट बघतात हे. पण प्रॉब्लेम काय येतो त्याच्याने, मुलांना जेव्हा स्कूलमध्ये येतो ना, आपण जसं इमॅजिनेशनची एक शिकलो होतो माहिती तुम्हाला, आठवतं का? मागच्या एक आठवड्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही भाजीपाला मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये काय झालं की तिथं सर्व फिल्म स्टार आलेले आहेत आणि ते भाजी विकतायत. आता हे म्हणतात हे काय संबंध आला याला. याला म्हणतात इमॅजिनेशन. आणि जेव्हा इमॅजिनेशन तुम्हाला जे समोर नाहीये ते समोर तुम्हाला बघण्याची कला निर्माण झाली, तर तुम्हाला क्रिएटिव्हिटीची शक्यता असते. हे बघा, दोन गोष्टी आहेत, परत सांगतो मी तुम्हाला. एखाद्या मुलाने, तीन पद्धतीचे विद्यार्थी असतात, थोडासा एक पॉज घेतो, एक 10 सेकंदाचा पण लक्ष द्या. तीन पद्धतीचे विद्यार्थी असतात प्रतिभाताई. एक असतो खूप अभ्यास करून पास होणारा. सर्वजण लक्ष ठेवा, फार 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 तुम्हाला कायमचं काउन्सिलिंगसाठीचा उदाहरण आहे. खूप अभ्यास करून पास होणारा, लिहून घ्या लागल्यास लिहून घ्या, ते तुम्हाला लक्षात राहील. खूप अभ्यास करून पास होणारा, याला जोहरी विंडो म्हणतात. मी तुम्हाला कधीतरी माझ्या लेक्चरमध्ये, कोणाचं तरी माईक ऑन आहे, कदाचित गरज नसेल तर माईक बंद ठेवा. कोणाचा ऑन आहे काय माहित नाही मला. हा, वाघमोडे ताईंचा. तुमचा तिकडचा कोकणातला खोकला आम्हाला इथं येतोय, त्यामुळे जरा माईक बंद ठेवा बघ. ओके. थांबा थांबा थांबा. मग म्यूट पण नाही होते ते. हा, प्लस गरज असेल तेव्हा ऑन करा. ओके. मी काय सांगितलं तुम्हाला, खूप अभ्यास करून पास होणारा. पण अजून पण एक प्रकार आहे, खूप अभ्यास करून नापास होणारा. लिहा त्याच्या खाली, खूप अभ्यास करून पास होणारा. पण काही विद्यार्थी असे पण असतात. आमच्या ऋतुजा हसली, असं झालं असेल कधीतरी माझ्यासारखं की खूप अभ्यास करून नापास होणार, कारण मी पण 10वीत नापास झालोय. खूप अभ्यास केलाय माझी. हम्म. वैशू आहे का क्लासमध्ये? ओके. काय सांगितलं मी तुम्हाला, खूप अभ्यास करून पास होणारा, आणि एक विद्यार्थी असतो खूप अभ्यास करून नापास होणारा. पण अजून एक पार्ट आहे. एक पार्ट असा आहे, लिहा, अभ्यास न करता पास होणारा. असे आहेत ना कार्यकर्ते, खूप कार्यकर्ते आहेत गल्लीबोळात असे. कधीच काही बोमट्या मारतील गावभर, कधीच अभ्यास करणार नाही, मात्र पास होतात. आणि एक आहे अभ्यास न करता नापास होणारा. ओके ना, या दोन चार अशा चॅटिंग मी तीन बोललो होतो, पण खऱ्या अर्थाने जोहरी विंडो त्याला म्हटलं जातं. आणि विंडोचा अर्थ असा होतो, तुम्हाला पण जर कधी कुठेतरी काउन्सिलिंग करता तर इकडे लक्षात द्या. विंडोचा असा अर्थ होतो की अशी एक विंडो तयार होतं. ही जोहरी विंडो खूप मॅनेजमेंटच्या लेसनमध्ये वापरली जाते, की जे जे मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, किंवा जर मोठे मोठे प्रॉब्लेम इझी करायचे असते तर ह्या जोहरी विंडोचा वापर केला जातो. प्लान, डू, चेक, ऍक्ट पण म्हणतो आम्ही याला पुढे ऍडव्हान्स याच्यामध्ये. प्लान, डू, चेक आणि ऍक्ट, इकडे लक्ष द्या. प्लान, प्लान करा की आज दिवसभर तुम्हाला काय करायचंय. डू, करून बघा. पण करता करता मध्ये मध्ये चेक करा. आणि चेक करताना पुन्हा परत ऍक्ट करा. जर काही रिव्हिजन करायची गरज आली, म्हणजे त्याच्यामध्ये रिव्हिजन करायची गरज आली, काही चेंजेस करायची गरज आली, तर चेंजेस करत राहा. चार विंडो होत्या, पुन्हा परत सांगतो. प्लान, डू, चेक आणि ऍक्ट. जेव्हा मोठ्या मोठ्या मॅनेजमेंट, हे बघा, मला पण नशीब असं आहे की मी एक चांगल्या मॅनेजमेंट मधून काहीतरी मला शिकायला मिळतं, म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. जोरी विंडो काय सांगते, इकडे लक्ष द्या. अशाच चार पद्धतीचे अख्ख्या जगातल्या असं सर्व, म्हणजे तुम्ही म्हणाल ना
उदाहरण जर तुम्हाला सांगितलं ना, की कधीतरी तुम्ही मला एखादा प्रॉब्लेम सांगा, मी तो प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम सांगितला तुम्ही, की माझं दूध ओतू जातं, असं जरी तुम्ही सांगितलं, काय माहित माझं कायम दूध ओतू जातं, असं तुम्ही मला प्रॉब्लेम सांगितला, तरी तो जोरी विंडोमध्ये बसून आपल्याला सॉल्व्ह करता येतो. एक सांगायचा अर्थ मला असं म्हणायचं आहे. म्हणजे मग हे झालं किरकोळ प्रॉब्लेम. तसं मॅनेजमेंट मधले काही मोठे मोठे इश्यूज असतात, ते पण सॉल्व्ह केले जातात. आता काय इथे प्लान डू जे कॅट बाजूला ठेवू, कारण तो थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे. पण आपण इथं आता असं म्हटलं, की पहिलं लिहिला अभ्यास करून नापास होणार, अभ्यास करून पास होणारा. इट इज अ राईट का रॉंग? कोणीतरी मला एक जण कोणीतरी हात वरती करून सांगा. इट इज राईट का रॉंग? तर त्याला टिक करा. टिक करा बाबा, ठीक आहे, ओके, ठीक आहे, ठीक आहे बाबा, ठीक आहे. कारण हे सर्व जग मान्यता आहे. जग मान्यता आहे की अभ्यास केला तर पास होणार. म्हणजे ही क्वालिटी ला किती पर्सेंट तुम्ही देणार, किती पर्सेंट मार्क देणार, ते नंतर द्या. नंतर किंवा देऊन ठेवा तुम्ही किती पर्सेंट मार्क देणार, किती पर्सेंट मार्क देणार. त्याच्यानंतर पुढचं आहे की अभ्यास करून नापास होणारा. अभ्यास करून नापास होणारा तुम्हाला काय वाटतं? त्याला पण पर्सेंटेज द्या बिचाराला. नंतर बदलावा लागल्यास, पण आता काहीतरी देऊन ठेवा. बिचारा अभ्यास करून नापास झाला, पण देऊन ठेवा त्याला. आता अजून तिसरी कॅटेगरी आहे. काय आहे? अभ्यास न करता पास होणारा. हा मात्र कार्यकर्ता फार चाणाक्ष आहे. याला किती मार्क देणार तुम्ही? किती मार्क देणार? त्याला पण द्या. त्याला पण द्या. हम्म. आणि मात्र एक आहे, अभ्यास नाही केला तर नापास होणारा. सांगितलं होतं तुला, तू असाच करणार आहे. तुला काही सांगितलं नव्हतं का? आपण मात्र नंतर सर्व सांगत असतो. एक जस्ट थोडासा विषयांतर आहे, पण खूप गुड लेसन याच्यामध्ये, लक्ष द्या. किती पर्सेंट मला माहित नाही. ऋतुजा, पहिल्याला किती पर्सेंटेज दिले सांग? हम्म. सर 100% अभ्यास केला पास होणारच आहे. हो, बिचारा होणारच आहे. दुसऱ्याला किती दिले? हम्म. 1% अशी केस एकदम क्वचित भेटते. मग किती पर्सेंट दिले त्याला बिचाऱ्याला? त्याला 1%. किती? 1. 1% नाही. मला त्याला त्याला अप्रिशिएशन करायचंय तुला. अप्रिशिएशन करायचंय तुला. त्याला अप्रिशिएशन ना. जर आता अभ्यास करून पास केलं तर तो पेढे वाटणारच बिचारा. तो काय पेढे वाटणार नाही असं नाही. म्हणजे पेढे वाटले म्हणजे त्याला 100% दिले आपण थोडक्यात. पण तो अभ्यास करून नापास झाला म्हणजे त्याला किती आपण त्याचं काय करणार? आपण त्याला कौतुक करणार का? त्याला दोन शब्द सुनवणार का? माहिती आहे का? तू ऍडव्हान्स आहे का? तू डांबरट आहे? तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे? काय त्याला पर्सेंटेज किती देणार? हा, काहीतरी तर टोमणा नाही मारतो ओव्हर आपण. कॉन्फिडन्स. मला माहित ओव्हर नाही लिहा. कॉन्फिडन्स ते माहित नाही मला. पर्सेंटेज लिहा, पर्सेंटेज लिहा. आता थोडासा मॅनेजमेंट इश्यू आहे आपला. पर्सेंटेज लिहा की आपण पण काय चुकतो. आणि 100% ना. अगं माझी आई, असं लिही तो नापास झालाय. त्याला किती त्याच्या ओव्हरऑल त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याला किती आपण जज करतोय. आपल्याला जज करायचंय, त्याला जज केलं की बाबा त्याच्या प्रयत्नांना आपल्याला काय काय तुम्हाला अप्रिशिएशन करायचं नाही करायचं ते त्याला पर्सेंटेज आपण म्हणतोय. ओके ना, ठीक आहे. थोडंसं खूप मोठी याला आहे ना, ग्रुप डिस्कशन मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. पण आपण जस्ट इथं थोडासा शॉर्टकट मध्ये करतोय. हा, जे काही दिलं असेल, किती दिले सांग लवकर. मी रोहिणी, 1% दिले. हा, ठीक आहे. 1%. 1% दिले, काय हरकत नाही. 1% दिले. रोहिणी, तू किती पर्सेंट दिले? माईक ऑन केला तर आवाज येईल मला लवकर थोडासा. आणि सुषमाताई मी तयार राहा. हा. हा. मी त्याला 80% दिले सर. मे बी त्याने एफर्ट्स खूप घेतले पण झाला असेल तो फेल. 80% दिले. हा, सुषमाताई तुम्ही किती दिले याला पर्सेंट? माईक ऑन करा लवकर. खूप अभ्यास करून नापास होणार आहे त्याला ना 97. म्हणजे खूप अभ्यास करून त्याला नापास झाला म्हणून किती दिले? 97. ठीक आहे, 97 दिले. ठीक आहे ना. हा, चला पुढचा. अभ्यास न करता पास झाला त्याला किती पर्सेंटेज द्या? त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल तुम्ही बोलतोय. किती द्या ना? किती? ऋतुजा सांग 100. किती? किती ऋतुजा? एक 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 विचार. ऋतुजा किती दे? 2-3 केस स्टडी मी फक्त चेक करतोय. हा. हे 70. हे कॉलेजला जाणारे विद्यार्थी दिसत आहेत ना, राजश्री? 2-3 माझ्या हे जरा तरुण तुर्क दिसत आहेत म्हणून मी यांना विचारतोय, बाकी काही नाही. हा, सांग किती केले दिले? अभ्यास न करता पास होणारा किती? 70. 70. वंडरफुल. 70 दिले. रोहिणी किती दिले त्याला, अभ्यास न करता पास होणाऱ्याला?
90. 90 दिले. ठीक आहे. हा सुषमाताई किती दिले अभ्यास न करता पास होणाऱ्याला? 99. वा 99 दिले. व्हेरी गुड. लक्ष राहू द्या, तुम्ही लिहून ठेवा. मी पण लिहितोय, लिहून ठेवा. म्हणजे पहिल्याला 100% दिले. त्याच्यानंतर थोडीशी कॉन्ट्रावर्सी होती दोन नंबरमध्ये. कोणी 1% म्हणतंय, कोणी 80% म्हणतंय, 97% म्हणतंय. आणि इथं मात्र बऱ्यापैकी सर्वांचं जवळजवळ चांगलं मत आहे. आता तिसरा तिसरा काय आहे? अभ्यास केला नाही म्हणून ठरलेलं आहे रिझल्ट. अभ्यास केल्यानंतर काय होणार? नापास होणार. याच्या परफॉर्मन्सला किती स्कोर देणार तुम्ही? हा ऋतुजा. तर 34. ठीक आहे ना, 34 म्हणजे बाबा तो 35 पेक्षा खाली गेला. रोहिणी. रोहिणी. सर त्याने अभ्यास पण केला आणि नापास तर झालाच आहे. त्याला हम्म. मला समजत नाही, पण ठीक आहे, मी त्याला 50 देते. 50 ठीक आहे ना. आणि सुषमाताई, एक जस्ट तिघच लोकांची केस स्टडी घेतोय मी, आणि नंतर हा किती देणार? ज्याने अभ्यासच केला नाही आणि तो नापास झालाय म्हणजे त्याला किती द्यावे सर, मीच कन्फ्युज आहे. हा, ठीक आहे ठीक आहे. या केसमध्ये फक्त एकच मी तुम्हाला सांगतो ऑब्झर्वेशन, फक्त मी तुम्हाला तुमचं सर्वांचं ऑब्झर्वेशन फक्त एकच सांगतो. इकडे लक्ष द्या. पहिलं पण करेक्ट आहे तुमचं, शेवटचं पण करेक्ट आहे. ठीक आहे, त्याला एक मोटिवेशन, त्याला आपण म्हणतो कमिटमेंट. मग आपण म्हणतो यावर्षी तू पास झाला तर तुला आम्ही काहीतरी सायकल घेऊन देऊ, तू यावर्षी पास झाला तर तुला मोबाईल घेऊन देऊ. आपण काहीतरी एक थोडंसं आपण त्याला मोटिवेशनसाठी आपण त्याला काहीतरी ॲज अ पॅरेंट्स म्हणून, टीचर म्हणून, मोटिवेशन म्हणून आपण त्याला काहीतरी हे देतो. पण इकडे लक्ष द्या. हा जो दुसरा आणि तिसरा आहे ना, दुसरा आणि तिसरा, याच्यामध्ये सर्वजण कन्फ्युज होतात. दुसरा कोण आहे माहिती का? अभ्यास करून नापास झालेला आहे. आणि हा मेहनती आहे. इकडे लक्ष द्या, लक्ष द्या, मला काय सांगायचं. हा कोण आहे? मेहनती आहे. कदाचित तो या वर्षी नापास झाला, कदाचित काही त्याचे मिसकन्सेप्ट किंवा त्याचा मे बी काहीतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन झालं असेल म्हणून नापास झाला. पण याला सवय काय? इकडे लक्ष द्या. याला सवय काय आहे? सवय कसली आहे? मेहनत. अभ्यास करायची सवय. याला याला मेहनत करायची सवय. जरी हा नापास झाला तरी हा काय करेल? पुन्हा परत उभा राहील. पुन्हा परत उभा राहील. आणि पुन्हा परत काय करेल? कदाचित पुढच्या वर्षी पुन्हा परत गुड परफॉर्मन्ससाठी प्रयत्न करेल. आणि गुड परफॉर्मन्स कारण याला कसली सवय? मॅनेजमेंटच्या लेवलने सांगतो, ही क्वालिटी बेटर, गुड, व्हेरी गुड क्वालिटी असते. म्हणजे फेल्युअर्स, इकडे लक्ष द्या. आयुष्यामध्ये आलेले फेल्युअर्स हे ऑलवेज लर्न करून जातात आपल्याला. आणि जर ही अपॉर्च्युनिटी आपल्याकडे असेल, या असं माइंडसेट असेल, तर याला सर्वात जास्त व्हॅल्यू असते मॅनेजमेंट पॉलिसीमध्ये. तुम्हाला फेल्युअर येऊ द्या, पण त्या फेल्युअरमध्ये तुम्ही लर्निंग म्हणून केलं पाहिजे. पण मिस्टेक पुन्हा करायची नाही. पण जे फेल्युअर आलं ते पुन्हा तुम्हाला ओव्हरकम करता आलं पाहिजे. म्हणजे ही क्वालिटी एक चांगली असते. आणि दुसरी तुम्ही जे सांगितली 99, 90, 70, की अभ्यास केला नाही पण तो पास झाला, ही मात्र असते लग्गा. लग्गा लागून गेला, की यावर्षी माझी लॉटरी लागून गेली. म्हणजे त्याच्या पायी लोक भिकार चोट झाले. 3 पत्ती पायी, त्या मोबाईलच्या रम्मी पायी, त्या ड्रीम 11च्या पायी लोकांनी म्हणतात 1-1 करोड रुपये लोकांना भेटतात. हे बघा, हे जे असतात ना, हे तिसऱ्या क्वालिटीतले, इकडे लक्ष द्या, तिसऱ्या क्वालिटीतले, हे कायम रम्मी लावतील, हे कायम ड्रीम 11 लावतील, हे कायमच काहीतरी कुठेतरी लकी ड्रॉचं तिकीट घेतील, हे कायमच काय म्हणतील, नाही नाही ते काय खरं नाही. पण आपल्याला 1 लाख रुपये मिळण्यासाठी ना दिवाळी बंपर, नाही तर हे, नाही तर मग काही ते सोन्या चांदीची स्कीम येतात आणि नंतर तो सोनारच दुकान घेऊन पळून जातो. आठवतं का तुम्हाला? ही जी तिसरी कॅटेगरी आहे. परत सांगतो मी तुम्हाला, हे मुद्दाम सांगतो मी, कसं अनालिसिस कसं असतं आणि मग कोण कुठं ट्रॅपमध्ये फसतं, की माइंड कसं सेट होतं. जोरी विंडो खूप चांगले, एक जस्ट थोडासा विषांतर झाला, पण तुम्हाला सांगतो मी, या तिसऱ्या विंडोमध्ये कधीच राहायचं नाही. सर्वात खतरनाक विंडो आहे. परत सांगतो मी तुम्हाला, खतरनाक विंडो आहे तिसरी. ही जी विंडो आहे, तुम्हाला वाटतंय की नाही यार, तो बिना अभ्यास करायचा पास झाला म्हणजे लय सुपरमॅन दिसतोय. पण तो कायम लग्गे, तो म्हणेल काहीतरी लग्गा लावत राहायचा आयुष्यभर, कुठेतरी 10 रुपयाचं तिकीट काढत राहायचं, कुठेतरी काय करत राहायचं, कुठेतरी काय करायचं, पण ते चिरकाल टिकणारं नसेल. म्हणून
हा जो कॅटेगरी असते ना तिसरी सर्वात खतरनाक असते. एक जस्ट विषयांतर होता पण जस्ट जोहरी विंडो काय असते मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा परत आपल्या पार्टकडे जाऊ प्लीज, इकडे लक्ष द्या. थोडासा वेळ जास्त होईल, पण आपण इथं होतो आणि म्हणून आपल्याला डिफिशियन्सी नंतर हे प्रॅक्टिस होती. सॉरी, आपण हे शिकत होतो बाय द ऍडिशन आणि बाय द सबस्ट्रॅक्शन, आणि आपण समजून घेतलं. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. फॉर एक्झाम्पल, सर्वजण इकडे लक्ष द्या. मुलांना ब्लॅकबोर्डवर आपल्याला शिकावं लागेल की कुठलाही अंक घेतला, कुठलाही अंकामध्ये जर मला कुठलाही अंक ऍड करायचा असेल तर मात्र आपल्याला याला होलनेस करता आला पाहिजे. आणि याला त्याच्यातून जर मी याच्यात +3 करतोय तर याला काय करता आला पाहिजे, मला -3 करता आला पाहिजे. म्हणजे मी याला 91 बघेल, याला मी 10 बघेल आणि आन्सर इज द 101 दिसेल. इट इज या पद्धतीने. म्हणजे छोटे छोटे अंक असतात मुलांना. आता थोडंसं आपण अबॅकस बाजूला ठेवलं म्हणजे 5, 6, 7, 8, 9 किती सिंपल पद्धतीने ऍड करता येतं, डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक करता येतं. याची ही प्रॅक्टिस आहे. आणि म्हणून आता थोडंसं पुढे जाऊ आपण थोडंसं, आणि ही प्रॅक्टिस बघा सर्वजण आता, की जर इथं आता इथं जर आलो आपण, इथं ऑलरेडी आपण केलं, आता इथं जर आलो तर आपल्याला दोघं पद्धतीने प्रॅक्टिस करता येईल. इथं इकडे लक्ष द्या, दोघं पद्धतीने करता येईल. कसं, इकडे लक्ष द्या. मी याला 60 बघितला, इकडे लक्ष द्या, 60 बघितला आणि मी याला काय बघितला, +1 बघितला, आन्सर इज द 61 असा बघितला. ही कुठली मेथड झाली? ही मेथड झाली डिफिशियन्सी आणि होलनेस, ही पद्धत झाली. पुन्हा परत सांगतो, मी याला होलनेस केला आणि याच्यातली जी -2 डिफिशियन्सी होती ती डिफिशियन्सी मी याच्यातून मायनस केली आणि म्हणून 60 + 1 इज द 61 झाला. आणि पुन्हा परत मी जर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या अप्रोचने गेलो तर पुन्हा परत इकडे लक्षात द्या सर्वजण, मी याच्यामध्ये काय करेल, +2 करेल, 58 +2 आणि +3 मधून काय करेल, -2 करेल आणि आन्सर विल बी सेम, 60 +2 सॉरी +1 +1 आन्सर इज द 61. थोड्या दोघं सिमिलर टेक्निक आहेत, पण थोडासा मेंटल अरिथमेटिक व्हावं, वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच मुलांना यावा, म्हणून याच्यातल्या काही प्रॅक्टिस आहेत. जस्ट तुम्हाला सांगतो मी, वाटलं तर ही जस्ट 2 मिनिटं, ही 1 मिनिट, हा, हे सर्वजण प्रॅक्टिस करा. फास्ट लगेच सोडवा, जरा फटाफट फटाफट सोडवा. मला माहिती ही इकडचं शक्य नाही होणार. सॉरी, हे सोडवा, हे सोडवा, चला हे सोडवा, चला फास्ट, थोडस फास्ट. एवढे एवढे 4 कॅल्क्युलेशन झाले की एक्सप्लेन करतो आणि मग आपण थांबूया लागलो. झालं रोशेल, मला असं वाटतं झालं असेल. ओके, मला रोहिणी ताई दिसत आहेत पहिले 1 नंबरला. रोहिणी बेटा, हे मला पहिल्याचा आन्सर सांग, पहिल्याचा आन्सर काय? तर 37 + 47 आहे. हम्म तर आपण 47 मधून -3 केले हम्म आणि 37 मध्ये +3 केले, तर हम्म तो 40 होईल. 37 + 3 40 हम्म आणि 47 - 3 44. सो त्यांची ऍडिशन येईल 84. 84. ठीक आहे ना, असं पण केलं. अजून अजून काही हा, दुसरं दिसतंय आणि अजून? अजून दुसरं पण होऊ शकतं सर, सांगू का? हा, सांग ना, सांग ना. हम्म हा, की आता 47 मधून आपण -3 केलं, तर ती एक म्हणजे मोठा डिजिट आहे. नाही, सो असं आपण
असंच होतं ते, काही प्रॉब्लेम नाहीये. तू सांगितलं ते पण बरोबर आहे. पण याला काय करावं लागेल, आपल्याला होलनेस करावा लागेल एकाला. आपल्याला 40 करावं लागेल, एकाला 40 करावं लागेल. इतकंच आहे. पुन्हा परत इथं काय लिहावं लागेल आपल्याला, याची डिफिशियन्सी काय लिहावं लागेल, -3चा विचार करावा लागेल. -3 आणि प्लस काय करावं लागेल आपल्याला, 47 करावं लागेल. ओके ना. दोघं पद्धती जवळजवळ एकमेकाला पूरक आहेत, पण एक छानपैकी मेंटल अरिथमेटिक व्हावं, बाकी काही उद्देश नाहीये. आन्सर इज द सेम. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं की पुन्हा परत 40 दिसणार आपल्याला. पुन्हा परत इथं काय दिसेल आपल्याला, 44 दिसेल. आन्सर काय दिसेल, 84 असेल. मुलांना हे थोडंसं डिटेलिंग करायला सांगायचं सुरुवातीला. नंतर मुलं डायरेक्ट आन्सर करतात. तू जर असा विचार केला, दोघं पद्धतीचा केला असेल तर इट इज राईट. ओके. मला ऋतुजा दिसते. बेटा मला हे ऋतुजा हे समजून सांग, याचा काय आन्सर आहे ऋतुजा, याचा आन्सर काय. ओके. कोणतं सर हे 56 वालं? हा 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 सर 56 मध्ये प्लस लेस 5 आणि 25 मध्ये प्लस 5 केलेलं. 25 मध्ये प्लस 5 केल्यावर 30 आलं आणि 56 मध्ये लेस 5 केल्यावर 51 आलं. मग दोघांचं ऍडिशन केल्यावर 81. बरं, त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागली की दिसायला लागला होता आन्सर, मला हे विचारायचंय. नाही, माझं प्रॅक्टिस नाहीये, तर मी इथे राईट डाऊन केलेलं. नाही ठीक आहे ना, डिटेलिंग केलं तर चालेल आता या स्टेप मध्ये. डिटेलिंग डिटेलिंग केलं हा, केलेली पण असं खूप 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 काही जुडवा करावं लागली का, इकडे बोट फिरवा किंवा नाही. इकडे कॅरी फॉरवर्ड करा किंवा काय करा. नंतर आहे ना, हे डायरेक्ट दिसायला लागतं. जर प्रॅक्टिस केली मुलांनी तर दिसायला लागतं. म्हणजेच आपल्याला इकडे लक्ष द्या की मुलांना काय दिसलं पाहिजे, इकडे लक्ष द्या. कोणाला काय दिसेल इकडे लक्ष द्या. कोणाला काय इकडे 60 दिसेल, इकडे 60 दिसेल, असा 60 दिसेल. आणि इथं काय दिसेल, 21 दिसेल, 21 दिसेल, असा दिसला पाहिजे. कोणाला काय दिसेल, इकडे लक्ष द्या. कोणाला काय दिसेल, इकडे 51 दिसेल आणि कोणाला काय दिसेल, इकडे 30 दिसेल. काही प्रॉब्लेम नाही. जे कोणाला दिसतंय ना ते सर्व राईटच आहे. पण असे अंक समोर आले पाहिजे, आणि अंक समोर आले की मग आन्सर काय होऊन जातं, सोपं होऊन जातं. आन्सर इज द 81. आन्सर इज द 81. हा एक या सर्व आज जो प्रॅक्टिस केली बघा, 10 पॉईंट सर्कल, इकडे लक्ष द्या. 10 पॉईंट सर्कल मध्ये काय होतं, डिफरंट काय कालच्या आणि आजच्या कॅल्क्युलेशन मध्ये ते समजून सांगतो. कारण जे ताईंचं काहीच चुकलं असेल सबमिशन करताना, 10 पॉईंट सर्कल मध्ये आपण असं बघत होतो, 38, प्लीज इकडे लक्ष द्या, 38 प्लस 52 असे अंक आपण शक्यता असं बघायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे या दोघांचा होलनेस होत होता, या दोघांचा जे काही ऍडिशन होत होतं ते 10 होत होतं. आणि अशा खूप साऱ्या जोड्या आहेत, खूप सारे नंबर आहेत, खूप नंबर बोललो मी तुम्हाला. 10 पॉईंट सर्कल मध्ये खूप नंबर आहेत, आणि ते नंबर रिपीटेड येतात आयुष्यामध्ये कुठंतरी. ते समोर आले की आपल्याला डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे, आणि मग सोपं होऊन जातं. आन्सर इज द 90 असं डायरेक्ट होतं. असे काही नंबर समोर आले का 90 असं समोर दिसलं पाहिजे. पण आज काय झालं, इकडे लक्ष द्या. आता काय झालं, आपण इथं बघितलं यांचा काही 10 पॉईंट सर्कलचा आणि यांचा काही संबंध नाहीये. 10 पॉईंट सर्कलचा थोडं पुढे गेलो आपण. आता आपण अजून असं समजायचं, मुलांचं मेंटल अरिथमेटिक किंवा डिजिट फॉर्मेशन शिकतायत, पण त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या टेक्निक आहेत त्या वैदिक मॅथमॅटिक मधल्या. त्याचा एक हा प्रकार आहे डिफिशियन्सी आणि होलनेस. त्याच्या माध्यमातून जर आपण बघितलं, पुन्हा परत इकडे लक्ष द्या, या संख्येकडे बघितलं तर प्रायमरी लगेच लक्षात घ्या. लगेच तुम्हाला आहे ना, इथं काय दिसला पाहिजे, 40 दिसला पाहिजे. इथं काय दिसला पाहिजे, 40 दिसला पाहिजे. मग इथं काय दिसतो, इथं आपल्याला 34 दिसतो. सोपं होऊन जातं. थोडं लक्ष द्या मला काय म्हणायचंय. याला जर 40 बघितला तर हा 34 दिसतो, आणि मग